दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नेक्स्ट जेन ॲडव्हान्स IVF एंडोस्कोपी अँड कॉस्मेटिक सेंटरचा शानदार शुभारंभ संपन्न झाला। यावेळी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांचे चिरंजीव डॉक्टर अजित बोरस्ते यांच्या वतीने तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून फीत कापून नेक्स्ट जेन ॲडव्हान्स सेंटरचा शुभारंभ करण्यात आला। डॉक्टर चैताली बोरस्ते आणि डॉक्टर उमेश मराठे, डॉक्टर मनीषा मराठे यांना शुभेच्छा देण्यासाठी नाशिक आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे रंजन ठाकरे, सुनील डिपले, माजी नगरसेवक अजय बोरस्ते यांच्यासह नाशिकमधील नामांकित डॉक्टर तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला। आलेल्या पाहुण्यांचे माजी आमदार माईसाहेब कदम, यतीन कदम, माजी नगरसेवक सचिन मराठे, डॉक्टर रोहन पाटील, किरण बोरस्ते, डॉक्टर अदिती पाटील यांनी स्वागत केले। नेक्स्ट जेन ॲडव्हान्स सेंटरमध्ये फर्टिलिटी क्लिनिक आणि IVF सेंटर, लॅप्रोस्कोपी सेंटर, डॅमॅटॉलॉजी आणि कॉस्मेटॉलॉजी सेंटर, ओबेस्ट्रेटिक आणि गायनेकोलॉजी इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत। आता आपल्या वैवाहिक जीवनात वंध्यत्वापासून निराश झालेल्या जोडप्यांनी काळजी न करता नेक्स्ट जेन ॲडव्हान्स IVF एंडोस्कोपी अँड कॉस्मेटिक सेंटरला भेट देऊन वंध्यत्व निवारणासाठी योग्य उपचार आणि मार्गदर्शन घ्यावे, तसेच आपलं सौंदर्य निखारण्यासाठी नेक्स्ट जेन मधून सेवा जरूर घ्यावी अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली। नमस्कार नाशिककर, आज जुन्या गंगापूर नाक्यावरती नेक्स्ट जनरेशन हे अजित बोरस्ते आणि उमेश मराठे यांचं हॉस्पिटलचे ह्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आमचे माजी आमदार, आमचे नेते, मार्गदर्शक आदरणीय नानासाहेब बोरस्ते यांचे ते चिरंजीव आहे आणि ह्या ठिकाणी IVF सेंटर देखील सुरू करण्यामध्ये आलेलं आहे। मी ह्या हॉस्पिटलला मनापासून शुभेच्छा देते। आज नानासाहेब बोरस्तेंचा वाढदिवस आहे, त्यांना मी माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने त्यांना भरभरून शुभेच्छा देते। आज 1 जानेवारी आमचे मार्गदर्शक आणि माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांचे चिरंजीव आणि त्याचबरोबर माजी आमदार मंदाकिनीताई कदम यांचे जावई असं नातं असलेलं या हॉस्पिटलचा नेक्स्ट जेन या हॉस्पिटलचा आज शुभारंभ होतोय। आजचा दिवस हा अतिशय चांगला आहे कारण वर्षाची सुरुवात आज होते आहे 2024ची आणि मी डॉक्टर उमेश आणि डॉक्टर नितीन यांना खूप मनापासून शुभेच्छा देते। नमस्कार, डॉक्टर उमेश मराठे, मी लॅप्रोस्कोपिक सर्जन व IVF स्पेशलिस्ट आहे। आज आम्ही नेक्स्ट जेन हे आमच्या नवीन व्हेंचरचं ओपनिंग करत आहोत आणि इथे वर्ल्ड क्लास ज्या काही IVF मधली नवीन गोष्टी आहेत त्या आम्ही ते सुरू करत आहोत। त्याचबरोबर गंगापूरसारख्या एरियात जिथे म्हणजे किमतीचा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण की IVF ही खूप कॉस्टली ट्रीटमेंट आहे, असा जो काही गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी आणि एक लिमिटेड अमाऊंटमध्ये आपली IVF व्हावी आणि जी काही स्त्री आहे जिला काही अपेक्षा आहे मला आई व्हायचं आहे ते इथे तिचं स्वप्न नक्कीच आम्ही पूर्ण करणार। नमस्कार, मी डॉक्टर अदिती पाटील आहे। मी नेक्स्ट जेन इथे डर्मेटॉलॉजिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे। आमचं आज ओपनिंग आहे 1 जानेवारी निमित्त आणि आमच्या इथे वेरियस ट्रीटमेंट्स होतात। तर वन ऑफ द ट्रीटमेंट्स आर लाईक ज्यांना पिंपल्स असतील, ज्यांना लेझर हेअर रिमूव्हल करायचे असतील, ज्यांना खड्डे असतील पिंपल्सचे, तर त्या सगळ्यांच्या ट्रीटमेंट्स आम्ही करतो। ज्यांना वांग असेल, मेलाझ्मा असेल, सगळ्यांच्या गोष्टींच्या इथे नवीन नवीन ट्रीटमेंट्स होत असतात। नेक्स्ट जेन या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे उद्घाटन संपन्न झालेलं आहे। डॉक्टर अजित बोरस्ते आणि डॉक्टर चैताली बोरस्ते यांच्या या दवाखान्याच्या निमित्तानं सर्व पेशंट्सची अतिशय चांगली सोय होणार आहे। याच्यामध्ये IVF सेंटर स्थापित करण्यात आलेलं आहे। ज्या महिला आणि पुरुषांना अपत्य होण्याकरता काही अडचणी येत असतात त्यानिमित्तानं याच्यातनं तो मार्ग सोडवता येऊ शकतो आणि स्वतःच्या शरीरातील भागांपासूनच या ठिकाणी जे मुलगा किंवा मुलगी ही त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते। त्याचबरोबर
या ठिकाणी जे ब्युटिफिकेशन सेंटरसुद्धा आहे, त्यानिमित्तानं हेअर ट्रान्सप्लांट असो किंवा चेहऱ्यावरतील सुरकुत्या कमी करण्याचं काम असो, स्किनचा टोन बदलण्याचं काम असो, या सगळ्या शस्त्रक्रियासुद्धा या हॉस्पिटलमध्ये होणार आहेत. आज 1 जानेवारी 2024 9 वर्षाचा प्रारंभ. आज माझ्या चिरंजीवाने नेक्स्ट जनरेशन हे हॉस्पिटल नाशिककरांच्यासाठी सुविधा म्हणून सुरुवात केलेली आहे. सर्वच नागरिक त्या हॉस्पिटलचा लाभ घेऊ शकतात. त्यांनी प्रत्येक माझ्या जन्म तारखेच्या वेळेस म्हणजे बर्थडेला वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहे. ओझर येथे त्यांनी RK मेमोरियल हॉस्पिटल एकदा सुरू केलं, ते 1 तारखेच्या मुहूर्तावरती. नंतर श्री साई हॉस्पिटल सुरू केलं, हे 1 तारखेच्या मुहूर्तावरती. आणि संजीवनी हॉस्पिटल पंचवटीमध्ये सुरू केलं, तेही त्याची 1च तारीख होती. आणि आजची ही शुभारंभाची 1 तारीख आहे. त्याची ही प्रगती, त्याची ती घोडदौड पाहून मी अतिशय समाधानी आहे. माझी सुनबाई व माझा चिरंजीव दोघंही वैद्यकीय व्यवसायामध्ये अतिशय निपुण आहे. लोकांचा त्याच्यावरती विश्वास आहे. पेशंट अगदी विश्वासाने त्यांच्याकडे येतात आणि आपली शरीर प्रकृती किंवा आपला रोग त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यावरती इलाज केला जातो आणि ठणठणीत प्रकृतीने ते दवाखान्याच्या बाहेर पडतात. लोकांचा म्हणजे रोग्यांचा किंवा जनमानसाचा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अजित बोरस्ते. आम्ही जुना गंगापूर नाका इथे नेक्स्ट जेन ॲडव्हान्स IVF एंडोस्कोपी आणि कॉस्मेटिक सेंटर सुरू केलं आहे. माझ्याबरोबर डॉक्टर उमेश मराठे हे नाशिकमधले सुप्रसिद्ध IVF स्पेशालिस्ट लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. माझे मिसेस डॉक्टर चैताली बोरस्ते आणि त्याचबरोबर डॉक्टर मनीषा मराठे हे आम्ही IVF सेंटर आणि एंडोस्कोपी सेंटर सुरू केले आहेत. आमच्याबरोबर डॉक्टर आदिती पाटील ह्या पण आहेत. ते कॉस्मेटॉलॉजीचं डिपार्टमेंट पूर्ण सांभाळणार आहे. आणि नाशिकमध्ये हे एक अद्ययावत हॉस्पिटल आपण सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये सर्व नवीन प्रकारच्या फॅसिलिटीज, नवीन प्रकारचे जे काही इन्स्ट्रुमेंट असतात, सगळे जे काही परदेशात जे काही सुविधा उपलब्ध असतील ते आपण इथे सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आणि ह्या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध ज्या केल्या आहेत त्या अगदी मिनिमम खर्चामध्ये आपण सर्व गरजू पेशंटला आपण देणार आहोत. आणि गंगापूर रोडच्या एकदम प्राईम लोकेशन मध्ये आपण हे हॉस्पिटल सुरू केलं आहे. तर सर्वांनी ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी नक्कीच या हॉस्पिटलला भेट द्यावी. धन्यवाद. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे.